नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, HP अकॅडमी या युट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, परीक्षेला येणारे युनिक JP पुस्तकामध्ये न सापडणारे प्रश्न उत्तरे आपण पाहणार आहोत. आपली भोसरी पुणे या ठिकाणी अकॅडमी आहे. नक्कीच पुण्याच्या अकॅडमीला तुम्ही व्हिजिट करू शकता. आपला संपर्क क्रमांक आहे विद्यार्थी मित्रांनो हा. आणि न चुकता आपण आता इथून पुढे 10 ते 20 दिवस जे की कंटिन्युअसली तुम्हाला जे की पोलीस भरतीला विचारले जाणारे युनिक गणिताचा सराव होणार आहे. या 10 मिनिटांमध्ये तुम्हाला प्रश्नांची उत्तरं व्यवस्थितरित्या क्रॅक करायची आहेत. प्रश्न खूप सुंदर आहेत जे की परीक्षेला आलेले आहेत मागच्या परीक्षेमध्ये. चला मित्रांनो, पाहू आपण काय करायचं. एका जनावराच्या कळपात 24 सोडून सर्व गायी, 30 सोडून सर्व म्हशी, उर्वरित बकऱ्या आहेत. त्या कळपात 34 जनावरे असतील तर त्या कळपात बकऱ्या किती? आता मित्रांनो, सर्वात प्रथम काय करायचं बघा. 24 प्लस 30 मायनस 34 करायचं. राहिलेला जे काही आकडा आहे ते आपलं उत्तर असणार आहे. बघा इथे या दोघांची बेरीज आहे 54 वजा 34 आणि राहिलेल्या बकऱ्या मिळून जातील. आणि बकऱ्यांची संख्या आहे विद्यार्थी मित्रांनो 20. बकऱ्यांची संख्या किती आहे? 20. 20 हे करेक्ट आन्सर आहे. 20 हे उत्तर आपलं एकदम बरोबर आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, सी नंबरचं करेक्ट आन्सर आहे. सी नंबर करेक्ट आन्सर. असे जेव्हा प्रश्न येतात तेव्हा तुमच्या हाताकडून चूक होत असते. ती चूक न व्हावी यासाठी या प्रश्नाला अशा पद्धतीने क्रॅक करायचं. दिलेल्या ज्या काही वरल्या दोन संख्या आहेत त्यांची बेरीज करून शेवटी आपल्याला विचारलंय काय, 34 जनावरे आहेत. एकूण टोटल जनावरे त्याच्यातून मायनस करायचे. राहिलं 20. समजलं असेल तर कमेंट करून सांगा. एकदम सोप्या भाषेत, गरीबाच्या लेकराला सुद्धा समजेल अशा भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. अशा भाषेमध्ये सांगण्याचा प्रयत्न करतोय. ठीक आहे. त्याच्यानंतरचा क्वेश्चन घ्या मित्रांनो. आता तुम्हाला क्वेश्चन वाचायचंय, सोडवायचंय. खूप सोपा प्रश्न आहे. जर जमत असेल तर कमेंट मध्ये उत्तर द्या, म्हणजे जेणेकरून आपल्याला तुम्हाला पण जमतं असं माझ्या निदर्शनास येईल आणि तेवढाच तुम्हाला पण सराव होईल. प्रश्न बघा काय म्हटलंय. खूप सुंदर प्रश्न आहे. काय म्हटलेलं आहे बघा. एका शेतात झाडांच्या जितक्या, बघा एका शेतामध्ये झाडांच्या जितक्या रांगा आहेत तितकी झाडे प्रत्येक रांगेत आहेत. झाडांची संख्या 1521 असल्यास प्रत्येक रांगेत किती झाडे आहेत? मित्रांनो, जेवढ्या रांगा आहेत तेवढेच झाडे आहेत म्हटल्यानंतर दिलेली संख्या ही कोणत्या ना कोणत्या संख्येची वर्ग संख्या असते, लक्षात ठेवा. आता विद्यार्थी मित्रांनो, या ऑप्शन मध्ये याच्या वर्गाच्या एकक स्थानी 4 येतं, याच्या 1 येतं, याच्या 9 येतं, याच्या 6 येतं. एक येणार फक्त एकच आहे 39. आणि 39 रांगेत 39 झाडे होते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, इथं चौरस झाला. म्हणजे 39 चा वर्ग 1521 होतो. योग्य उत्तर आहे 39. करेक्ट आन्सर आहे 39. अगदीच काही सेकंदामध्ये या प्रश्नाचं उत्तर देता येतं. तुम्हाला हा प्रश्न आवडला तर आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. चला त्यानंतर घ्या. एका मिश्र धातूच्या गोळ्यात तांबे व चांदीचे प्रमाण 60 जसे 40 आहे, तितक्याच वजनाच्या दुसऱ्या गोळ्यात तांबे व सोन्याचे प्रमाण 85 जसे 15 आहे. दोन्हीही धातूचे गोळे वितळून त्यापासून एकच गोळा तयार केला तर त्यात चांदी व सोन्याचे प्रमाण किती? त्यात चांदी व सोन्याचे प्रमाण आपल्याला विचारलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला या प्रश्नाचं उत्तर कसं सोडवायचं. मित्रांनो, पहिल्या गोळ्यामध्ये तांबे व चांदीचे प्रमाण बघा. तांबी व चांदीचे प्रमाण 60-40 आहे. किती आहे? 60-40 आहे. तितक्याच वजनाच्या दुसऱ्या गोळ्यात तांबे व सोन्याचे प्रमाण 85 जसे 15 आहे. दोन्ही धातूचे गोळे वितळून त्यापासून एकच गोळा तयार करायचा आहे. गोळा कोणता? चांदीचा आणि सोन्याचा करायचा. चांदी जर बघितलं तर बघा, चांदीचं प्रमाण आहे, तांबे आणि चांदीचं प्रमाण आहे 40 आणि सोन्याचे प्रमाण जर पाहिलं, सोने जर पाहिलं तर इकडे सोने आहे 15. आता विद्यार्थी मित्रांनो, याला भाग जात असेल तर भाग देऊन उत्तर काढायचंय. 5च्या पाड्यामध्ये आहे 5 त्रिक 15 आणि 5 40
आणि याचं 8-3 हे उत्तर करेक्ट येऊन जाईल. 1 नंबरचा ऑप्शन तुमच्यासाठी योग्य ठरेल. 1 नंबर इज करेक्ट आन्सर. आणि विद्यार्थी मित्रांनो, हा मागच्या पेपरला आलेला प्रश्न आहे. हा मागच्या पेपरला आलेला प्रश्न आहे. चला त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन घ्या. एका शेतात काही गायी व काही गुराखी आहेत. एका शेतामध्ये काही गायी व काही गुराखी आहेत. गायी आणि गुराखी यांच्या पायांची एकूण संख्या 98 व डोक्यांची संख्या 26 आहे. तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत? तर त्या ठिकाणी गायी व गुराखी किती आहेत हे विचारलेलं आहे आपल्याला. गायी व गुराखी विचारलेलं आहे. सोपा प्रश्न आहे, अगदीच काही वेळामध्ये तुम्हाला सोडवता येतो. आणि या प्रश्नाचं उत्तर आपल्याला देण्यासाठी फक्त परीक्षेत 40 सेकंदाचा वेळ असतो. तर पहा मित्रांनो, जर विचार केला गायी व गुराखी यांचा विचार केला, गायी व गुराखी यांचा विचार केला तर मित्रांनो, गायीला 4 पाय असतात. पायांची संख्या जर बघितली, गायीला किती पाय असतात? 4. गुराख्याला 2 पाय असतात. डोकं जर विचारात घेतलं, डोकं गायीला 1 डोकं असतं, गुराख्याला सुद्धा 1च डोकं असतं. म्हणजे डोक्यांची संख्या फक्त 26 आहे. आता याला x माना मित्रांनो, याला सुद्धा x माना, याला y माना आणि याला सुद्धा y माना. आता लक्षात घ्या, इथे तुम्हाला लक्षात आलं असेल 4x अधिक 2y मधून बरोबर त्याची संख्या आहे 98. किती आहे? 98. त्याचप्रमाणे 2y x अधिक y बरोबर 26. आता हे x आणि yच राहिले नाही ते. तर मित्रांनो, हे समीकरण सोडवायचंय. जो भाग आहे कटवून टाकायचा, एक भाग 2 2 आणि 26 दोन्ही 52. प्रत्येक समीकरणाला आपण 2 ने गुणलं, 26 दोन्ही 52 केलं. इथं लक्षात घ्या, इथं काय केलं? 26 गुणाकारात 2 इज इक्वल टू 52 केलं. 98 मधून 52 कट करायचे तर आपल्याला राहतात 46. हे 2 2 कटलं, इथं 2x बरोबर 46. तर x ची किंमत आपल्याला सरळ मिळून जाईल 23. आणि 23 या गायी आहेत आणि 3 गुराखे आहेत. मित्रांनो, योग्य उत्तर आहे सी नंबर. सी नंबर इज करेक्ट आन्सर. सी नंबर इज करेक्ट आन्सर. अशा पद्धतीने या प्रश्नाचं उत्तर देणं अपेक्षित होतं. गायी व गुराखी यांच्या पायांची, डोक्याची संख्या आपल्याला दिलेली असते. ते आपल्याला किती होते हे काढणं तेवढंच आवश्यक असतं. ठीक आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन घ्या. एक स्टँडवर आता आपण गायीचं आणि कशाचं पाहिलं रे? गायीचं आणि गुराख्याचं उदाहरण पाहिलं. आता सायकलचं उदाहरण बघू, जेणेकरून तुमचं चुकणार नाही. अगदी शॉर्टकट मध्ये सांगतो. एका स्टँडवर काही मोटार सायकली व काही 3 चाकी रिक्षा उभ्या आहेत. त्यांच्या चाकांची एकत्रित संख्या 45 असून हँडलची संख्या 19 आहे. म्हणजे x अधिक y बरोबर किती आहे? 19 आहे. 3 चाकी रिक्षाला 3x मानू आपण, 2 चाकी सायकलला 2y म्हणू. त्यांच्या चाकाची संख्या 45 आहे मित्रांनो. किती आहे? 45. आता याला जर आपण संतुलित करायचं, याला एकाला कटवून टाकायचं. 19 दोन्ही किती होतात रे? 38 होतात. आता या 45 मधून 38 काढून टाकायचे, म्हणजे आपल्याला सायकल किंवा जे काही काय असेल ते मिळणार आहे, जे उरलेलं. आता इथे काय राहिलं? x राहिलं. 45 मधून 38 गेले, राहतात किती रे? 7 राहतात. 7 या 3 चाकी रिक्षा आहेत. लक्षात घ्या, 7 या काय आहेत? 3 चाकी. x राहिले म्हणजे 7 या 3 चाकी. 7 जर 3 चाकी असतील, 7 गुणिले 3 बरोबर 7 त्रिक किती होतात? 21. आता उर्वरित 12 या काय आहेत रे? 2 चाकी आहेत. 12 गुणिले 2 करा लगेच इथेच. 12 गुणिले 2 बरोबर 24. आता झाली का रे याची बेरीज? 45. म्हणजे आपलं योग्य उत्तर आलेलं आहे. योग्य उत्तर आलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, पाय व डोके आणि सायकल व स्टँड हे उदाहरणे आपण आता पाहिलेली आहेत. तुम्हाला कसे वाटले कमेंट मध्ये सांगायला विसरू नका. आता आपल्याला नवीन प्रश्न तुम्हाला मी आजच्या सेशन मध्ये देतो, त्याचं सोल्युशन तुम्हाला उद्याच्या सेशन मध्ये मिळून जाईल. आणि त्या उद्याच्या सेशनला सुद्धा तुम्हाला अटेंड करायचे.
डेली एक सेशन याच टाइमाला रोज प्ले होणार आहे, त्यामुळे आपल्या सेशनला हजर राहायला विसरायचं नाही. प्रश्न बघा आणि वाचून घ्या आणि सोडवण्याचा प्रयत्न करा. एका बागेत आंब्याची एकूण 841 रोपे लावायची आहेत. जेवढ्या रांगा तेवढेच आंब्याची रोपे प्रत्येक रांगेत लावायची असल्यास प्रत्येक रांगेत किती रोपे लावता येतील? प्रत्येक रांगेमध्ये किती रोपे लावता येतील? या प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत असेल तर कमेंट मध्ये कमेंट करायला विसरू नका. नाही आलं तर मला नक्कीच दुसऱ्या सेशनला अटेंड करा, म्हणजे तुम्हाला त्या सेशन मध्ये एकदम व्यवस्थितरित्या समजून येईल. आपली भोसरी पुणे या ठिकाणी अकॅडमी आहे. जवळ राहत असाल, गणित एकदम सोप्या भाषेमध्ये A to Z शिकायचं असेल तर नक्कीच अकॅडमीला सुद्धा व्हिजिट करायला विसरू नका. आपला पत्ता व मोबाईल नंबर मी तुम्हाला इथे सांगतो, 9665484048 आणि भोसरी या ठिकाणी आहे. ज्यांना गणित हा विषय व इतर विषय कोणताही प्रॉब्लेम असेल, ग्राउंड सर्व विषय घेतले जातात. या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून नक्कीच आपल्या अकॅडमीला व्हिजिट करा. जय हिंद मित्रांनो, जय महाराष्ट्र, धन्यवाद.